तुमचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण सुंदर असा हा बो बघणार आहे। तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। बघा, हा बो बनवण्यासाठी आपल्याला हे दोन कलर वापरणार आहेत आपण। त्यानंतर हे B7000 ग्लू क्लिप चिटकवण्यासाठी वापरणार आहे। हे सुई लागणार आहे, नीडल, कटर आणि हा एक क्लिप। तुम्ही कोणता पण एक क्लिप वापरू शकता। ते आपण आधी हा धागा घेणार आहोत। त्यानंतर एक गाठ बांधून घ्यायची। बघा या प्रकारे। त्यानंतर यामध्ये 20 साखळ्या करून घ्यायच्यात। बघा, एक झाली, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। बघा, 20 साखळ्या झाल्या। आता आपली एक साखळी, यामध्ये एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये सिंगल खांब करायचा आहे। त्यानंतर पुढच्या साखळीत सिंगल खांब, असेच आपल्याला पूर्ण 19 सिंगल खांब करून घ्यायचे। तर बघा, प्रत्येक एक साखळीमध्ये एक सिंगल खांब या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करायचा आहे। बघा, या प्रकारे प्रत्येक एक साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल खांब या प्रकारे करून घ्यायचं आहे। तर चला करून घेऊ। बघा, या प्रकारे आपण प्रत्येक एक साखळीवरती एक सिंगल खांब करून घेतला आहे। लास्टला बघा, झाल्यावरती एक साखळी घ्यायची, हे टर्न करायचे आणि आता आपण जे सिंगल खांब केलेले त्याच्या प्रत्येक एकावरती एक सिंगल खांब या प्रकारे करून घ्यायचे। बघा, प्रत्येक एक सिंगल खांबावरती एक सिंगल खांब याच प्रकारे आपल्याला एक सिंगल खांबावरती एक सिंगल खांब या प्रकारे आपल्याला 16 रो अजून करून घ्यायचे। हा धरून 16 रो झाले पाहिजेत। बघा, प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब या प्रकारे आपल्याला हे 16 रो बनवून घ्यायचे। तर चला या प्रकारे आपण बनवून घेऊया। प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब या प्रकारे बनवायचे। 16 रो पर्यंत बनवून घ्यायचे आपण। खूप छान बो तयार होतो। तुम्ही हा कोणत्या पण कलरचं बनवू शकता। ते तुम्हाला हवे त्या कलरने तुम्ही बनवू शकता। ते बघा, लास्टला इथे एक खांब घ्यायचा, एक खांब घेतल्यानंतर एक साखळी आणि टर्न करून परत एक सिंगल खांबावरती एक सिंगल खांब बनवून घ्यायचं। तर चला बनवून घेऊ। या प्रकारे आपलं हे बनवून झालेले ट्रायंगल शेपमध्ये। त्यानंतर आपण हा ब्ल्यू कलरचा धागा जॉईन करून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकाच धाग्याने बनवू शकता ते, किंवा 2 कलरने पण बनवू शकता ते। बघा, एक गाठ बांधून घ्यायची, त्यानंतर कोणत्या पण एका जागेवरती जॉईन करून घ्यायचं हे। त्यानंतर आपण प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब बनवणार आहे। प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचे। बघा, आणि इथे कोपऱ्या इथे एका जागेवरती 3 खांब करून घ्यायचे। कोपऱ्यावरती 3 खांब करून घ्यायचे। बाकीच्या लाईनीला प्रत्येक एक खांबावरती एक खांब करून घ्यायचे।
तर चला तर करून घेऊया आपण. प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब या प्रकारे करून घ्यायचे. तर बघा या प्रकारे आपण प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब या प्रकारे हा राऊंड कंप्लीट केला आहे. बघ किती सुंदर दिसते. त्यानंतर बघा आपल्या इथे राऊंड कंप्लीट झालं आहे. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर एक खांब स्किप करायचं. पुढच्या खांबावरती एक खांब करून घ्यायचा. 2 साखळ्या घ्यायच्या. 1 2 साखळ्या घ्यायच्या. एक खांब स्किप करायचं. पुढच्या खांबावरती सिंगल खांब करून घ्यायचं. बघा एक खांब 2 साखळ्या घ्यायच्या. एक खांब स्किप करायचं. पुढच्या खांबावरती सिंगल खांब. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. एक खांब स्किप करून एक खांब स्किप करायचं. पुढच्या खांबावरती सिंगल खांब. बघा या प्रकारे अशी ही डिझाईन बनत जाईल कडेने. चला या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. बघा या प्रकारे आपण हे कडेची डिझाईन बनवून घेतलेली आहे. त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि धागा कट करून घेणार आहेत आपण. धागा कट करून घ्यायचा असा. त्यानंतर एक्स्ट्राचे आहे तो इथे हाईट करून घेणार आहे आपण. बघा या प्रकारे दिसेल हे. बघा हा ब्लू कलरचा धागा घेतला आहे जो आपण कडनी झालरसाठी वापरला आहे तो. तुम्ही जो ज्या कलरचं बनवलं आहे त्या कलरचं घेऊ शकता ते. त्यानंतर एक गाठ बांधायची. त्यानंतर पुढे 4 साखळ्या करून घ्यायच्या. बघा 1 2 3 4. बघा 4 साखळ्यानंतर एक साखळी सोडून पुढच्या 3 साखळ्यांमध्ये सिंगल खांब करून घ्यायचे. एक झालं बघा. 2 आणि हे 3. बघा 3 साखळ्या झाल्या. त्यानंतर एक खांब साखळी घ्यायची. टर्न करायचं आणि आता प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे. आपण पहिले 3 खांब केले ते साखळीवरती. त्याच प्रकारे हे आपण राऊंडला 3 खांब करून घ्यायचे. एक साखळी टर्न करायचं. परत एक खांबावरती एक खांब. आपला तिसरा राऊंड झाला. त्यानंतर एक साखळी टर्न करायचं. हा चौथा राऊंड. एक साखळी घ्यायची. टर्न करायचं. पाच राऊंड झाले. त्यानंतर हा 6वा राऊंड. एक साखळी घेऊन टर्न करायचं. हा 7वा राऊंड. हे टर्न करायचं. परत एक साखळी घेऊन हा 8वा राऊंड. एक साखळी घ्यायची. टर्न करायचं. हा 9वा राऊंड. बघा सुई घ्यायची आणि हा ब्लू कलरचा धागा घेणार आहे आपण. बघा हा ओवून घ्यायचा इथे. आणि असं थोडंसं कट करून घ्यायचं. त्यानंतर बघा हे जे आपण स्क्वेअर बनवलेलं ते घ्यायचं. बघा या प्रकारे असं दुमडून घ्यायचं. बघा या प्रकारे दुमडून घ्यायचे इथे.
दोन्ही साईडनं बरोबर अंतर राहिलं पाहिजे. ह्या साईडला जेवढं तेवढंच ह्या साईडला पण राहिलं पाहिजे. त्यानंतर बघा आपण ही सुई ओवून घेतलेली बरोबर येते असं. बघा या प्रकारे आपण हे बांधून घेणार आहे. तर बघा आपण हे 15 राऊंडपर्यंत करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण हा बो जो बांधून घेतलेला आहे तो बघा त्याच्यावरनं बरोबर हे असं घ्यायचं. बघा या प्रकारे. आणि त्यानंतर आपण हे स्लिप स्टिचने जॉईन करणार आहेत. हे बघा वरचे जे खांब आहेत ते दोन्ही एकमेकासमोर घेऊन या प्रकारे आपण हे स्लिप स्टिचने जॉईन करून घेणार आहे. बघा जॉईन केल्यानंतर हे असं दिसेल. एक्स्ट्राचे धागे ते कट करून घ्यायचे. त्यानंतर साखळी घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा आहे. आपण एक साखळी घेतलेली एक्स्ट्राचा धागा हा कट करून घ्यायचा आणि हा जो धागा आहे हा इथेच हाईड करून घ्यायचा आहे. या प्रकारे बघा या प्रकारे आपला हा बो दिसेल. आता आपण मागे क्लिप लावणार आहे. तुम्ही पाहिजे तर बो पण लावू शकता. आपला हा बो बनवून झाले. आपण इथे क्लिप चिटकवून घेऊया. बघा हा BCMचा जो ग्लू आहे तो इथे असं लावून घ्यायचा. क्लिपला पण लावून घ्यायचं. असं चिटकवून घ्यायचं. बघा फ्रेंड किती सुंदर तयार होतात हे बो. तुम्ही पण करू शकता ते वेगवेगळ्या कलरमध्ये. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला.